हॅलो. हॅलो. तुकाराम नावडकर बोलतोय साहेब, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष. हा बोला. ते गंगा मसलेला तुम्ही जाणार होते ना पंचनाम्याला? कोणता पंचनामा? ते शॉर्ट सर्किट न जळालेला कडब्याचा. नाही, आम्ही नसतो जात ना त्याला. इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर येत असतात. हा हा, ते येणार आहेत. आता तुमचं तर मला नाव सांगितलं त्याने, नंबर टाकलाय म्हणजे ते येणार आहेत इंजिनियर कोणी? MSB मधून. इलेक्ट्रिक हा? इन्स्पेक्टर असतात आपले, त्याच्यासाठी सेपरेट. हा, ते येऊन पंचनामा करत असतात. तुमच्याकडे नाही का हे? आम्ही फक्त रिपोर्टिंग करत असतो त्यांना. हा ते बीडला असतात, ते हा पूर्ण जिल्ह्याचं ते करत असतात सगळं. आम्ही फक्त बर. रिपोर्टिंग करायची असते त्यांना ऑनलाईन. ऑनलाईन रिपोर्टिंग करायची का तुम्हाला जागेवर? हा, यांचे जे आलं का फॉर्म ऍप्लिकेशन वगैरे, हा, त्या हिशोबाने आम्ही त्यांना मेल करत असतो आणि मग ते येऊन पंचनामा करतात मग. मेल केलाय का त्याचा? हो. कधी येणार आहे का अंदाजा? नंबर भेटेल का त्यांचा? त्यांचा नसतो देता येत नंबर आम्हाला तर तुम्हाला. हा, मग आता येतात पण ते तसं काय हा? नाही, येऊन जातात, हे करतात ते रिपोर्टिंग वगैरे करतात ते त्यांच्या हिशोबाने. हो ना, मग आणि ते जे काय काय सपोर्टिव्ह डॉक्युमेंट वगैरे आहे ते डायरेक्ट त्यांना शेतकऱ्यांना फोन करून किंवा त्यांना भेटून मागून घेतात ते, त्यांना जे जे डॉक्युमेंट लागतात ते. ते काय होईल माहिती का, एक जर त्याच्यामध्ये वेळ जर गेला तर पुन्हा मग ते विसर पडन सगळ्या गोष्टीला. नंतर आता नाही नाही, त्याच्यात का आता मदत व्हायची ती होणार नाही शेतकऱ्याला. नाही, ते येऊन करतात सगळं पंचनामा वगैरे. त्याच्यामध्ये एवढं हे नाही काही, असं आहे का? विसर पडायचं काय नाही त्याच्यामध्ये. हा, पण कधीपर्यंत येतील असा अंदाज? ते नाही सांगता येत ना आपल्याला. आता पूर्ण बरं, त्यांच्याकडे 3 जिल्हे असतात. हा, हा, चालेल. ते आता क्लास 1 ऑफिसर आहेत ते. आपण त्यांना कसं विचारणार तुम्ही कधी येणार म्हणून? पंचनाम्याला तर मला वाटतं एक तुमच्याकडेच असं नाही का अंदाज आहे इथल्या सेक्शनकडे? नाही, आम्हाला माहिती आहे ना कोण करते पंचनामा. असं आहे का? इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर नेमून दिलेला असते त्याला, ते करत असतात पंचनामा. चालतं. हो. हॅलो. काका. ऐक ना, हा, त्यानं त्याला फोनच लावला मग मला आता. काय म्हणला? हा, म्हणला ते त्याला ते जा आणि तहसीलदाराचा पंचनामा दे, इनवॉर्डला द्या म्हणला तिथं. हा, ते बीडवाले लोक येते म्हणलं पंचनामा. त्याला बोललो ना मी, आता ईमेल टाकलाय म्हणला वरी पंचनाम्याला. हो हो. फोनच लावला का तुम्हाला? त्याला म्हणलं ना बाबा काय अडचण आहे तुम्हाला? हो हा, हो ना, ते लगेच मला फोन लावला. हो, गाय ना गाय मायचं ते नाही. मी त्याला माझ्या बाबतीत मी म्हणलं आधी जरा हलक्यात घ्यावा म्हणलं. मग त्याला कळालं. कळालं की लगेच लक्ष